महाराष्ट्रामध्ये सध्या एकच चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये कधी येणार? कोणाला पैसे मिळणार? आणि लाखो महिलांचे पैसे अचानक का थांबले? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच मोठ्या अपडेटबद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, सरकारने आता लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी पडताळणी सुरू केली आहे. कारण सरकारला समजलं की अनेक अर्जामध्ये चुका आहेत. काहींनी चुकीची माहिती भरली, काहींचं आधार कार्ड लिंक नाही, तर काहींचं KYC अजून कंप्लीट झालेलंच नाही. आणि म्हणूनच आता सरकार फक्त पात्र महिलांनाच पैसे देणार आहे. पण इथे सर्वात मोठी बातमी म्हणजे अनेक महिलांना आता एकाच वेळी 3,000 रुपये मिळू शकतात. कारण काही महिलांचे मागील महिन्याचे 1,500 रुपये पेंडिंग होते आणि आता सरकार त्यांना 2 हप्ते एकत्र पाठवत आहे. म्हणजेच 1,500 + 1,500 = 3,000 रुपये. पण लक्षात ठेवा, हे पैसे सर्वांनाच मिळणार नाहीत. 2 हप्ते सर्वांनाच मिळणार नाहीत. फक्त त्या महिलांनाच मिळतील ज्यांचं KYC कंप्लीट आहे, आधार कार्ड बँकेला लिंक आहे, DBT सुरू आहे आणि अर्जामध्ये कोणतीही चूक नाही, अशा महिलांना 3,000 रुपये भेटणार. मित्रांनो, आज अनेक महिलांच्या खात्यात पैसे थांबण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे बँक लिंकिंग प्रॉब्लेम. खूप जणींचं बँक खाते इनॅक्टिव्ह आहे, मोबाईल नंबर बंद आहे किंवा आधार आणि बँक डिटेल्स मिसमॅच आहेत आणि त्यामुळे पेमेंट होल्डवर जात आहे. पण घाबरण्याची गरज नाही. सरकारने योजना बंद केलेली नाही. उलट आता सरकार फेक बेनिफिशरीज हटवून खऱ्या पात्र महिलांना नियमित पैसे देण्याच्या तयारीमध्ये आहेत. म्हणून जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर लगेच KYC करा, आधार लिंक तपासा, DBT सुरू आहे का ते बघा. कारण छोट्या चुकीमुळे तुमचे 3,000 रुपये अडकू शकतात. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे 1,500 रुपये काही लोकांसाठी छोटी रक्कम असेल, पण महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी ही रक्कम महिन्याचा किराणा, औषधं आणि घर खर्चाचा मोठा आधार आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.